श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण अनेकदा म्हणतो की नशिबाची साथ मिळत नाही आहे किंवा केलेली मेहनत वाया जाते. आयुष्यात अशी काही वळणे येतात जिथे माणसाची बुद्धी काम करणे थांबवते आणि जिथे भासते ती ईश्वराची शक्ती. आपल्या शास्त्रात काही झाडांना देववृक्ष मानले गेले आहे आणि त्यातील अग्रस्थानी आहे पिंपळाचे झाड. साक्षात भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णाने म्हणले आहे, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, म्हणजे वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. जिथे साक्षात विष्णूचा वास आहे तिथे स्वामी समर्थांची कृपा होणे स्वाभाविकच आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पिंपळाच्या झाडाखाली असा कोणता उपाय करावा जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, संकटे आणि मानसिक ताणतणाव कायमचा नष्ट करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा उपाय तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. उपाय जाणून घेण्यापूर्वी पिंपळाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. पिंपळाच्या मुळात ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिवशंभूचा वास असतो. असे म्हणले जाते की पिंपळाच्या झाडावर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असतो. ज्यांना पितृदोष आहे त्यांच्यासाठी हे झाड वरदान आहे. पिंपळ हा एकमेव असा वृक्ष आहे जो 24 तास ऑक्सिजन देतो. या झाडाच्या सानिध्यात गेल्याने आपली प्राणशक्ती वाढते आणि मन शांत होते. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहेत. दत्त महाराज स्वतः औदुंबर आणि पिंपळाच्या छायेत वास करतात. म्हणूनच पिंपळाची सेवा ही स्वामींचीच सेवा मानली जाते. हा उपाय तुम्हाला सलग 5 किंवा 11 शनिवारी करायचा आहे. शनिवारी पिंपळाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूचा विशेष वास पिंपळावर असतो. साहित्य: मातीचा किंवा तांब्याचा दिवा, मोहरीचे तेल, काळे तीळ, तांब्याभर पाणी, त्यात थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ मिसळलेले. तर आपण जाणून घेऊया विधीची पद्धत. शनिवारी सकाळी किंवा सायंकाळी पिंपळाच्या झाडावर जा. सर्वात आधी स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. झाडाच्या मुळाशी तुम्ही आणलेले दूध मिश्रित पाणी अर्पण करा. हे करताना आपल्या पितरांना आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करा की माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात थोडे काळे तीळ टाका. हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारे ठेवा की त्याची ज्योत पश्चिम किंवा उत्तर दिशेला असेल. दिव्यासमोर उभे राहून श्री स्वामी समर्थांचा मंत्राचा 108 वेळेला जप करा. आता झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना झाडाला स्पर्श करू नका. विशेष समस्यांसाठी पिंपळाचे उपाय आपण जाणून घेऊयात. पहिलं म्हणजे आर्थिक तंगीसाठी. पिंपळाचे एक पडलेले पान घरी आणा. ते स्वच्छ धुवून त्यावर चंदनाने श्री लिहा आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवा. दर शनिवारी हे पान बदला. जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जित करा. नोकरीत आणि व्यवसायातील यशासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसा किंवा श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण करा. यामुळे राहू, केतू आणि शनीचे दोष दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. 3. आरोग्यासाठी. जर घरात कोणी सतत आजारी असेल तर पिंपळाच्या झाडाखाली रविवारी सोडून रोज सकाळी जल अर्पण करावे. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते. हा विधी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. शास्त्रात रविवारी पिंपळाला पाणी घालणे किंवा स्पर्श करणे वर्ज्य मानले आहे. असे म्हणतात की रविवारी तिथे दरिद्रता लक्ष्मीचा वास असतो. चुकूनही पिंपळाचे झाड तोडू नका किंवा त्यांचे नुकसान करू नका. हे महापाप मानले जाते. उपाय करताना कोणाशीही बोलू नका. मनातल्या मनात स्वामींचा जप चालू ठेवा. झाडाच्या आजूबाजूला घाण करू नका. ती जागा पवित्र ठेवा. सोलापूरमधील एका भक्ताचा हा अनुभव आहे. त्यांचे कर्ज इतके वाढले होते की घर विकायची पाळी आली होती. त्यांनी अक्कलकोटच्या स्वामींना प्रेरणेने सलग 21 शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवाचा तेल लावून स्वामींची सेवा केली. आश्चर्य म्हणजे 15व्या शनिवारी त्यांना अशा एका व्यवसायाची संधी मिळाली ज्याने त्यांचे सर्व कर्ज अवघ्या 6 महिन्यात फेडले गेले. हे काही चमत्कार नाही तर स्वामींचे नियोजन कृपा आहे, जी अशा उपायांद्वारे आपल्यापर्यंत पोचते. भक्त हो, निसर्ग हा देवाचाच अंश आहे. जेव्हा आपण झाडांची सेवा करतो तेव्हा आपण साक्षात ईश्वराची सेवा करीत असतो. पिंपळाच्या झाडाखाली केलेला हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस घेऊन येतात. यात काही शंका नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा उपाय करून तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.